हॅलो एव्हरीबडी, मी तेजस्विनी विजन तेज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजपासून आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर विजन तेजमार्फत आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB पब्लिक प्रॉसिक्युटर प्रिपरेशन लेक्चर सिरीज घेऊन येत आहोत. तसेच लॉ स्टुडंट्ससाठी देखील आपण अगदी सोप्या भाषेत म्हणजेच मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत कन्सेप्ट क्लॅरिटी देणार आहोत. तर विजन म्हणजे स्पष्ट दृष्टी आणि तेज म्हणजे प्रकाश. तर कायद्याच्या अभ्यासाला स्पष्ट दृष्टी आणि यशाचा प्रकाश देण्यासाठी विजन तेजमार्फत आपण घेऊन येत आहोत पब्लिक प्रॉसिक्युटर लेक्चर सिरीज. आणि लॉ स्टुडंट्ससाठी देखील आपण कन्सेप्ट्स क्लॅरिटी असे कन्सेप्च्युअल बेस लेक्चर घेऊन येणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या लेक्चरला. तर आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन पार्ट बघणार आहोत. लीगल कन्सेप्टचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण आजपासून शिकणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. चला सुरुवात करूया. तर लीगल कन्सेप्ट्समध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर्सचा हा सिलेबस आहे, RRB पब्लिक प्रॉसिक्युटरचा. तर सिलेबस वाईज आपण लेक्चर सिरीज घेणार आहोत. तर आजचा पहिला विषय आहे लीगल कन्सेप्ट्स. तर लीगल कन्सेप्ट्समध्ये आपण पर्सन अंडर लॉ, अनबॉर्न अँड डेड पर्सन, कॉर्पोरेट क्रिमिनल लायबिलिटी, नॅचरल अँड लीगल पर्सनॅलिटी, कॉर्पोरेट पर्सनॅलिटी, लीगल स्टेटस ऑफ ॲनिमल्स, concept of property, then kinds of property, modes of acquisition, concept of ownership and possession, concept and kinds of rights, state, its essential elements आणि kinds of state. तर ह्या पार्टचा आपण अभ्यास करणार आहोत. जे कोणते आत्ता मी पॉईंट्स सांगितले ते पॉईंट्स आपण रोज एक एक पॉईंट वाईज आपण लेक्चर घेणार आहोत. तर आजचा लेक्चर आहे लीगल कन्सेप्टचा. आपण म्हणजेच इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. लीगल कन्सेप्टमध्ये आपण सुरुवातीला लॉ म्हणजे काय याचा आज अभ्यास करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बेसिकली लॉ हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोक्यात एकच विचार येतो, डोक्यामध्ये एकच पिक्चर उभं राहतं, ते म्हणजे कोर्ट, पोलीस, जजेस, देन वकील आणि पनिशमेंट. आपल्या डोक्यात याचंच इमॅजिनेशन चालू होतं लॉ म्हटलं तर लॉ म्हणजे फक्त एवढंच आहे का? किंवा लॉ म्हणजे फक्त जज, वकील, कोर्ट, पोलीस, पनिशमेंट हे आहे का? तर नाही. तर लॉ म्हणजे काय? तर लॉ मीन्स अ सेट ऑफ रूल्स विच टेल्स अस what is right, what is wrong in the society. सो लॉ म्हणजे काय? तर सोसायटी नीट चालावी, सोसायटीमध्ये सुव्यवस्था टिकावी म्हणून काही रूल्स बनवले जातात आणि ते रूल्स म्हणजेच लॉ. तर लॉ इज अ बॉडी ऑफ रूल्स रिकग्नाइज्ड अँड एन्फोर्स्ड बाय द स्टेट. तर लॉ काय आहे? तर हे एक रूल्सचा संच आहे आणि हे रूल्स कोण बनवतं? तर स्टेट गव्हर्नमेंट, रिस्पेक्टिव्ह स्टेट्सचे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रलला सेंट्रल गव्हर्नमेंट. तर असं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांनी काही सोसायटीमध्ये कायदा व्यवस्था किंवा सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून काही रूल्स बनवले आणि तेच रूल्स म्हणजेच लॉज. ठीक आहे, चला तर मग एक्झाम्पल बघूया. आपण रूल्स किंवा लॉजचे आपण एक्झाम्पल्स घेऊयात. आपण बाईकवरून जातोय, समजा तुम्ही बाईकवरून चाललायत आणि रेड सिग्नल लागलाय, तर तुम्ही थांबणार की जाणार? ऑब्वियसली थांबणार. का? तर रेड सिग्नल लागला तर थांबायचं हे रूल आहे आणि नाही थांबलात, रूल ब्रेक केला, लॉ ब्रेक केला तर पनिशमेंट होणार. पनिशमेंट काय होणार? तर फाईन बसणार. दॅट इज अ रूल, दॅट इज अ लॉ. त्यानंतर
रात्री 10च्या नंतर साऊंड सिस्टीम चालवणं साऊंड सिस्टीम चालवणं हे कायद्यानं प्रतिबंधित केलं आहे. म्हणजे साऊंड सिस्टीम चालवणं बेकायदेशीर आहे रात्री 10च्या नंतर. जर तुम्ही रात्री 10च्या नंतर हे तुम्हाला माहिती आहे की साऊंड सिस्टीम रात्री 10च्या नंतर चालू ठेवणं इट इज अ क्राईम और म्हणजे बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे हे माहिती आहे, पण तुम्ही रात्री 10च्या नंतर साऊंड सिस्टीम चालवली, गोंधळ घातलात, दॅट इज अ रूल ब्रेक, म्हणजे दॅट इज अ इल्लीगल, तुम्ही तो लॉ मोडलात. तर हे काय आहे, रात्री 10च्या नंतर साऊंड सिस्टीम चालू ठेवणं दॅट इज अ इल्लीगल, हे रूल आहे, दॅट इज अ लॉ. समजलं? लॉ म्हणजे काय, तर अशा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून रोज आपण लॉ बघत असतो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रूल्स आहेत जिथं आपण लॉ बघत असतो. विदाऊट लायसन्स ड्रायव्हिंग करणं इल्लीगल आहे की नाही, म्हणजे ड्रायव्हिंग करताना तुमच्याकडे लायसन्स असलंच पाहिजे, दॅट इज अ रूल, दॅट इज अ लॉ. सो बेसिकली लॉ इज अ सेट ऑफ रूल्स, मी मगाशीच सांगितलं, दॅट टेल्स अस व्हॉट इज अ राईट अँड व्हॉट इज अ रॉंग इन द सोसायटी. रात्री 10 नंतर म्युझिक सिस्टीम चालू ठेवणं इट इज अ राईट और रॉंग? नो, इट इज अ रॉंग. इट इज काय आहे ते, लॉ आहे. सिग्नल ब्रेक करणं रॉंग आहे या राईट? रॉंग आहे. तर हे कोण सांगतं आपल्याला व्हॉट इज अ राईट, व्हॉट इज अ रॉंग? हे आपल्याला रूल्स शिकवतात, आपला कायदा शिकवतो की आपण दैनंदिन जीवनामध्ये सोसायटीमध्ये वावरत असताना कसं वागायला पाहिजे, काय योग्य आहे, काय चुकीचं आहे, काय कायदेशीर आहे, काय बेकायदेशीर आहे, हे कोण सांगतं आपल्याला, तर रूल्स सांगतात, लॉ सांगतो. आणि सोसायटी व्यवस्थित राहावी किंवा व्यवस्थित चालावी, सोसायटीमध्ये सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून हे लॉज बनवले आहेत. कोणासाठी बनवलेले आहेत? फॉर वेलफेअर ऑफ द सोसायटी. रूल्स आणि लॉज कशासाठी बनवलेत? वेलफेअर ऑफ द सोसायटी. आणि त्याच्यामुळेच आपण सोसायटीमध्ये व्यवस्थितपणे वावरू शकतो. तर एव्हरी सोसायटी नीड्स रूल्स. सांगितलं का रूल्सची का गरज आहे सोसायटीला, तर सोसायटीमध्ये वावरत असताना आपण कसं वागायला पाहिजे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय लीगल आहे, काय इल्लीगल आहे, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. लॉज नसते तर सोसायटीमध्ये किती गोंधळ माजला असता, सगळीकडे अंधाधुंदी पसरली असती, म्हणजे माणसांमध्ये भीतीच राहिली नसती. आता म्हणजे भीती राहते आपल्याला की आपण सामान्य माणूस दैनंदिन जीवनात जगत असताना समजा आपण बाईक घेऊन जातोय, सिग्नल लागलाय, सिग्नल तोडू नये हा रूल माहिती आहे आपल्याला, आणि मनामध्ये एक भीती असते की सिग्नल तोडला तर फाईन बसेल, भीती असते, त्याच्यामुळं आपण सिग्नल तोडायला जात नाही सहसा. असतात म्हणा काही लोक, पण जे काही सामान्य आपल्यासारखे लोक असतात तर ते सहसा असं रूल ब्रेक करायला जात नाहीत. सोसायटीमध्ये सुव्यवस्था टिकावी, सोसायटीमध्ये शिस्त असावी म्हणून रूल्सची गरज आहे, म्हणून लॉजची गरज आहे. लॉज नसते तर किती प्रचंड अनागोंदी, किती प्रचंड गोंधळ माजला असतात सोसायटीमध्ये. असो लॉ असून देखील आज प्रचंड प्रमाणात क्राईम रेट वाढलेले आहेत, हे देखील तेवढंच खरं आहे. सो एव्हरी सोसायटी नीड्स रूल्स, विदाउट रूल्स देअर विल बी chaos. So to maintain the order in the society, law is necessary. Got it? लॉ इज अ डिफरंट फ्रॉम मॉरॅलिटी. आता म्हणजे काय, तर लॉ आणि मॉरॅलिटी या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर मॉरॅलिटी म्हणजे काय, तर नैतिक मूल्य. आता आपण समाजामध्ये वावरत असताना कसं वागायचं, का आपण उगं वेडवाकडं नाचत जातो का जात असताना, किंवा दगडं मारतो का, नाही मारत, दॅट इज अ मॉरॅलिटी. म्हणजे काय, आपल्याला नैतिक मूल्य शिकवले आहेत. आणि घरामध्ये आपण मोठ्यांशी उद्धटपणे बोलू नये, खोटं बोलू नये, तर हे काय आहेत, आपले नैतिक मूल्य आहेत, हे लॉ नाही आहे. म्हणजे ही जर मूल्य आपण पाळलं नाहीत किंवा यांना फॉलो नाही केलं तर आपल्याला जेल होईल किंवा पनिशमेंट होईल, असं काही नाही आहे. म्हणून मॉरॅलिटी म्हणजे
नैतिक मूल्य आणि रूल म्हणजे कायदा, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर लॉनी जे घालून दिलेले नियम आहेत म्हणजे जे काही लॉज आहेत, आता वरती आपण एक्झाम्पल पाहिलं की सिग्नल तोडणं किंवा विदाऊट हेल्मेटचं बाईक चालवणं किंवा रात्री 10 नंतर साऊंड सिस्टीम चालवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजे ह्या गोष्टी बेकायदेशीर आहेत. म्हणजे कायदा सांगितलं आपल्याला की हेल्मेट घालूनच गाडी चालवायची, लायसन्स असेल तरच गाडी चालवायची, 10 नंतर साऊंड सिस्टीम चालवायची नाही किंवा सिग्नल ब्रेक करायचा नाही. हे काय आहेत? लॉज आहेत. आणि हे लॉज जर आपण ब्रेक केलो तर आपल्याला शिक्षा मिळते, पनिशमेंट मिळते. चोरी केली तर पनिशमेंट मिळते. चोरी करणं हा गुन्हा आहे, तर गुन्हा केला तर पनिशमेंट मिळतो. पण मॉरॅलिटीमध्ये तसं आहे का? म्हणजे नीतिमूल्य तुम्ही पाळली नाहीत तर तुम्हाला जेल होणार आहे का? म्हणजे 2 वर्षाची 3 वर्षाची अशी शिक्षा होणार आहे का? तर नाही. म्हणून लॉ इज अ डिफरंट फ्रॉम मॉरॅलिटी. गॉट इट? देन व्हाय डू वी नीड लॉ? म्हणजे लॉची गरज का आहे आपल्यासाठी? सोसायटीला लॉची गरज का आहे? तर टू मेंटेन ऑर्डर इन सोसायटी. आपण आत्ता मगाशीच बघितलं की सोसायटीमध्ये लॉ असणं का गरजेचं आहे. लॉ नसतं, लॉज ऑर्डर नसते, रूल्स नसते, तर सोसायटीमध्ये प्रचंड अनागोंदी, प्रचंड गोंधळ माजला असता. लोकांच्या मनामध्ये भीती नसली असती. कोणताही क्राईम करताना लोकांच्या मनामध्ये चलो बाबा हा लॉ आहे, हे क्राईम आहे, अशी थोडीशी का होईना भीती असते. पण विदाऊट लॉ आपण सोसायटी चालवणं इट इज अ इम्पॉसिबल. देन नेक्स्ट, टू प्रोटेक्ट राईट्स. आपले जे सिटिझन्स आहेत तर त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांच्या हक्कांना संरक्षण देण्यासाठी लॉ गरजेचं आहे. लॉ नसतं तर आपल्या राईट्स प्रोटेक्ट झाले असते का? आता मी बोलतीये, राईट टू स्पीच हे कोणी दिलं आहे आपल्याला? तर लॉनी दिलेलं आहे. आपण कोणताही बिझनेस करू शकतो याचा आपल्याला राईट आहे, आपल्याला अधिकार आहे. आणि हे राईट कोणी दिलं आहे आपल्याला? लॉनी दिलं आहे. आणि हे राईट्स कोण प्रोटेक्ट करतं? तर लॉ प्रोटेक्ट करतं. सो टू प्रोटेक्ट राईट्स लॉचं नीड आहे की आपल्या सर्वसामान्य माणसांचं किंवा आपल्या देशातील सिटिझन्सचं प्रत्येक राईट्स, प्रत्येक हक्क यांचं संरक्षण करण्यासाठी लॉ इज ॲन एसेन्शियल पार्ट ऑफ अवर लाईफ. गॉट इट? देन टू डू जस्टिस. न्याय मिळवण्यासाठी लॉ गरजेचा आहे. एखाद्यावर अन्याय झाला, एखाद्यावर कुणी अत्याचार केला तर लॉ गरजेचा आहे. लॉ नसतं तर तुम्हाला जस्टिस कोणी दिलं असतं? लॉ आहेत, रूल्स आहेत, त्यानुसार आपली सिस्टीम काम करत असते. सो इट इज अ मेन थिंग. लॉ कशासाठी आहे? टू डू जस्टिस. लॉचं मेन थिंग, मेन एसेन्शियल पार्ट काय आहे? तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लॉची गरज भासते. तर लॉ किती गरजेचं आहे आपल्याला हे आपण पाहिलेलो आहोत. देन आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पर्सन अंडर लॉ हा कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. तर अपकमिंग व्हिडिओजसाठी, पुढचा लेक्चर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर तुमच्या वकील मित्रमैत्रिणींना, कायद्याचा अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.